तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला करत त्यांना जीवन जाळण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक घटना समोर आली होती। मात्र या घटनेत तेवढा धक्कादायक खुलासा समोर आलाय, तो म्हणजे हा हल्ला स्वतः निकम यांनी करून घेतला होता आणि तसा बनाव रचला होता। नेमकी काय माहिती आहे जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत पोलीस अधीक्षक संजय जाधव सर। सर, नेमकं काय घडलं होतं आणि कसा या गोष्टीचा तपास लागला? दिनांक 26 डिसेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांच्या गाडीवर 4 अज्ञात इस्मानी 2 मोटरसायकलवरून येऊन हल्ला केलेला आहे। सदरचा हल्ला हा त्यांच्या गाडीवर अंडी मारून, दगड फेकून आणि त्यानंतर गाडीवर पेट्रोल टाकून केलेला आहे, अशा स्वरूपाची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिली होती। घटनास्थळाचं बारकाईनं अवलोकन केलं, या घटनेचं गांभीर्य ओळखण्यात आलं। वेगवेगळी 7 पथकं त्या ठिकाणी पोलिसांची मागील 5 दिवस अहोरात्र कार्यरत होती आणि यानंतर घटनास्थळाचं बारकाईनं अवलोकन केलं असता असं लक्षात आलं की फिर्यादीमधील नमूद बाबी आणि घटनास्थळावरची प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये बरीच तफावत आहे आणि या अनुषंगानं मग फिर्यादीकडे सखोल विचारपूस करता त्यांनी हा घटना ही घडलेली नसून बनाव केलेला आहे हे कबूल केलं आणि सदरचा बनाव हा त्यांनी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळवणे, वेपन लायसन्स मिळवणे यासाठी केला होता, हे देखील त्यांनी कबूल केलं आणि ह्या गुन्ह्याचा अशा स्वरूपाने उलगडा झालेला आहे। हा हल्ला झाला त्यावेळेस पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची एक चर्चा रंगली। माध्यमासमोर सरपंचांनीही तसा दावा केला होता। या अंगानं किंवा अशा पद्धतीनं जी स्टोरी रचली गेली यावर काय सांगा? सुरुवातीला आम्ही देखील या घटनेचं गांभीर्य तसंच आहे असं समजलं होतं आणि त्या अनुषंगानं देखील तपास करण्यात आला, पण घटनास्थळावरची परिस्थिती फारच विसंगत वाटत होती त्यांच्या फिर्यादीच्या अनुषंगानं आणि त्यामुळं मग या गुन्ह्याचा तपास आपण नंतर बारकाईने केला असता ही बाब निष्पन्न झालेली आहे। सरपंच आणि त्यांच्या सोबती जे होते त्यांच्यावर या संबंधात काय कारवाई केली जाते? पूर्ण पोलीस यंत्रणाला वेठीव धरलं आणि समाजामध्ये या घटनेनं थोडं भीतीचंही वातावरण तयार झालं। यामध्ये तपासाच्या आणखी उर्वरित बाबी पडताळल्या जातील। सर्व कायदेशीर ज्या तरतुदी आहेत त्याचे देखील अवलोकन केलं जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल। जिल्हाभरात आणखी काही अज्ञात इस्मांकडून हल्ला झाल्याच्या घटना आहेत, या प्रकरणामध्ये काय आहे आणि एकंदर जनतेला काय सांगाल? या अनुषंगानं मी निश्चितपणे धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणाचीही दडपशाही, हुकुमशाही, धाकदपटशा खपून घेतला जाणार नाही, कोणाचीही गय आपण या ठिकाणी करणार नाही आणि अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी संबंधितांवर निश्चितपणे केली जाईल। तर हे होते पोलीस अधीक्षक संजय जाधव। जिल्ह्याभरामध्ये दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असं सांगत असताना हा जो तुळजापूर येथील हल्ला झाला हा म्हणजे स्वतःवरचा बनाव असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।